जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। श्रीरामपूर येथील एका रुग्णालयामध्ये उपचारासाठी आलेल्या विद्यार्थिनीशी लज्जास्पद वर्तन करून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल झालाय। पीडितेच्या फिर्यादीवरून डॉक्टरसह एका महिला कर्मचाऱ्याला आरोपी करण्यात आलंय। आरोपीचे नाव डॉक्टर रवींद्र कुटे असे आहे। त्याचे शिरसगाव हद्दीत रुग्णालय आहे। ताप तसेच हातपाय दुखत असल्याने विद्यार्थिनी 4 ऑगस्टला डॉक्टरकडे उपचारासाठी गेली होती। आज वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी यांच्या दालनात अविरल गोदावरी या प्रकल्पासंदर्भात बैठक झाली। सदर बैठकीत आंतरराष्ट्रीय जल पुरुष डॉक्टर राजेंद्र सिंहजी, नाशिकहून विभागीय आयुक्त श्री प्रवीण गेडामसर, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मुख्य वन संरक्षण ऋषिकेश रंजन, उपवन रक्षक पंकज गर्ग, महापालिका आयुक्त अशोक काजरकर, जिल्हा परिषद मुख्य अधिकारी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते। सदर बैठकीत येणाऱ्या 2027चा प्लास्टिक मुक्त कुंभमेळा व्हावा, गोदावरी नदी मलजल मुक्त व्हावी तथा ती अविरल निर्मल व्हावी आणि संपूर्ण ब्रह्मगिरी प्लास्टिक कचरा मुक्त व्हावा या विषयावर सखोल चर्चा झाली। ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम मिळावे यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना जिल्ह्यात सुरू करण्यात आली। सध्या अनेक शासकीय कामे रोजगार हमी योजनेद्वारे करण्यात आली। रोजगार हमी योजनेच्या कामावर राबवल्यास 15 दिवसात मजुरी दिली जात असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे। प्रत्यक्षात मात्र या मजुरांना उधारीवरच कामावर राबवले जाते। 3 महिने उलटून ही मजुरी मिळत नसल्याने मजूर वर्गात निराशा आहे। नगर जिल्ह्यात मजुरांच्या मजुरीपोटी मे पासून 11 कोटी रुपयांचा निधी आला नाही। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपाचे अनेक सन्माननीय ज्येष्ठ नेते पदाधिकारी यांचे महाराष्ट्रभर संपर्क अभियान सुरू आहे। भाजपा कार्यकर्त्यांचे मोठमोठे मेळावे घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जात आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रभर अभियान राबवून जुन्या कार्यकर्त्यांचे मनोगत ऐकले गेले पाहिजे। त्यांच्या मनातील नाराजी असंतोष जाणून घ्यायला हरकत नसावी म्हणून आपण या पत्राची दखल घ्यावी अशा प्रकारचे विनंती पत्र माजी नगराध्यक्ष विजय वाडणे यांनी भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवलंय। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। वडील व मुलगा महामार्ग ओलांडत असताना त्याच्या दुचाकीला कारने जोराची धडक दिली। या भीषण अपघातात बापाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय तर 14 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झालाय। या भीषण अपघातात रघुनाथ बबन जाधव याचा जागीच मृत्यू झालाय तर त्याचा मुलगा श्रीकांत रघुनाथ जाधव हा गंभीर जखमी झालाय। गंभीर जखमी मुलाला रुग्णवाहिकेतून आळेफाटा येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। अपघातग्रस्त वाहने रोडच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली। घारगाव पोलिसांनी घटनेचा पंचनामा केलाय। अहमदनगर मधील अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत। यातील मृतांची संख्याही चिंताजनक आहे। पारनेर तालुक्यातील म्हसोबा झाप, गुरेवाडी, भोरवाडी, कन्हेरे या आदिवासी ग्रामीण भागात पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ले केल्यात। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। म्हसोबा झाप भागात मांडोळ हे धरण व वन विभागाचे मोठे क्षेत्र असल्याने येथे बिबट्या आहे। बिबट्यांचा मानवी वस्तीकडे वाढलेला वावर लक्षात घेता या भागात बिबट्यांनी अनेक वेळा पाळीव प्राण्यांवर हल्ले केल्यात। वारंवार घडणाऱ्या या घटना लक्षात घेऊन म्हसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे यांनी केलेल्या पाठपुराव्याने वन विभागाने बिबट्या पकडण्यासाठी पिंजरे लावले होते। गेल्या 8 दिवसात 2 बिबटे पकडण्यात वन विभागाला यश आलंय।
श्रीरामपूर शहरातील बाजार तळावरील बंद घराचे कुलूप तोडून सोने चांदीच्या दागिन्यांसह LED TV असा 1,66,000चा ऐवज चोरणाऱ्या आरोपींना शहर पोलिसांनी अटक केलाय। त्यांच्याकडून 50,000 रुपयांच्या LED TV हस्तगत करण्यात आला। या प्रकरणी शारदा सूर्यभान गीते यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। राज्य शासनाने महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेतलाय। या माध्यमातून अनेक रिक्षा चालकांना आरोग्य विषयक सुविधा व अर्थसहाय्य मिळण्यास मदत होणार आहे। तसेच मुलांच्या शिक्षणासही मदत होणार असून विमाही उतरविला जाणार असल्याने नगरमधील रिक्षा चालकांनी या निर्णयाचे स्वागत केलंय। जिल्ह्याची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।